भारत आणि रशियामध्ये अनेक मोठे करार, शिपिंग, ट्रान्सपोर्ट वाढवण्यासंदर्भात करार, तर आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात संयुक्त करार। भारत आणि रशियाचा संयुक्त आर्थिक विजन 2030 पर्यंत असणार, व्यापारी संबंधांना बळकटी देण्याचा प्रयत्न करणार। संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती, रशियन लोकांना 30 दिवसांचा निशुल्क टुरिस्ट व्हिसा मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा। भारताला अखंडित तेल पुरवठा करण्यास तयार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं आश्वासन। जागतिक आणि स्थानिक मुद्द्यांवर मोदींसोबत चर्चा झाली, पुतिन यांची माहिती। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। राष्ट्रपती भवनात पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनर, संध्याकाळी राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचंही आयोजन। राष्ट्रपती पुतिन यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली। पुतिन यांच्यासोबत 7 मंत्र्यांचे मोठे शिष्टमंडळी आले। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला। नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम। निवडणुकीचे निकाल 21 डिसेंबरला न देता तातडीने देण्याबाबत दाखल केली होती याचिका। मतदार यादीत 10 ते 12% दुबार नावं, महापालिका 10 डिसेंबरपर्यंत पडताळणी करणार। मनपाकडून सध्या यादीतील 11 लाख दुबार नावांची छाननी। भाजप देवाभाऊमय आहेच, पण राज्यातील इतर पक्षही देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानेच चालतात। मंगलप्रभात लोढांचं खळबळजनक विधान, तर भाजप कार्यकर्त्यांना तिकीट द्या किंवा नका देऊ, मात्र ते काम करण्यासाठी आनंदित असतात, लोढांचं वक्तव्य। निवडणुकांना निवडणुकांसारखं घ्यायला हवं, निवडणुका झाल्यावर सगळं विसरायचं असतं। कल्याण डोंबिवलीतील काही प्रवेशांबाबत आक्षेप घेण्यात आला, याबाबत वरिष्ठ मंडळी चर्चा करून निर्णय घेतील, रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाणांनी उशिरा का होईना निर्णय घेतला, त्यांच्या निर्णयाचं स्वागत करतो। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, तर लोक एखादी सत्ता द्यायला तयार, पण त्यांना भांडणं नकोयत, शिरसाटांचं वक्तव्य। महायुतीत मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत, आम्ही एकत्र बसून सर्व ठीक करू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। रवींद्र चव्हाण त्यांच्या पक्षाचं काम करतात आणि मी माझ्या पक्षाचं, शेवटी आम्ही एक कुटुंब आहोत, मी रवींद्र चव्हाणांची भेट घेणार, निलेश राणेंची प्रतिक्रिया, तर मी कोणतीही भूमिका बदलली नाही, निलेश राणेंचं वक्तव्य। परभणी सत्ताधारी पक्षाकडून 200 ते 250 कोटींची उलाढाल, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी पैशाचा पाऊस पाडला, परभणीचे खासदार संजय जाधवांचा आरोप। महायुती सरकारला आज 1 वर्ष पूर्ण, राज्यातल्या महायुती सरकारकडून गतिमान विकास सुरू, सरकारने वेगवेगळी धोरणं राज्यात आणली, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची माहिती। 10 लाख कोटीच्या जमिनी बिल्डरला दिल्याची वर्षपूर्ती, सरकारने श्वेतपत्रिका काढून वर्षभराची उपलब्धी सांगावी, सरकारच्या वर्षपूर्तीवर वडेट्टीवारांचा टोला। डीजीसीए कडून इंडिगोला नियमात शिथिलता, साप्ताहिक सुट्टींबाबत आधीचेच नियम तात्काळ प्रभावाने लागू, इंडिगो विमानसेवेला फटका बसल्यानंतर डीजीसीएचा निर्णय। विस्कळीत विमानसेवेनंतर इंडिगोकडून निवेदन जारी, प्रवाशांची गैरसोय, इंडिगोने मागितली माफी, प्रवाशांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था करण्याचं आश्वासन। इंडिगोची सेवा सलग 3ऱ्या दिवशी कोलमडली, इंडिगोची देशभरातील 380हून अधिक उड्डाणं रद्द, वैमानिकांच्या कमतरतेमुळे उड्डाणं रद्द झाल्याची माहिती। दिल्लीमध्ये 95, मुंबईत 85, हैदराबादेत 17 आणि बंगळुरूमध्ये 50 उड्डाणं रद्द। पुणे विमानतळावर 9 इंडिगोचीच विमानं उभी, त्यामुळे इतर विमान कंपन्यांना फटका, पुणे विमानतळावर केवळ 10 विमानं उभी राहण्याची क्षमता, विमानतळावर 10 पैकी 9 विमानं केवळ इंडिगोचीच पार्क असल्याची माहिती। इंडिगो विमानसेवेचा खासदार अमोल कोल्हे यांना फटका, 2 तास उशिरा असलेली फ्लाईट 3 तासांनी रद्द, खासदार अमोल कोल्हे यांची माहिती। इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच, ट्विट करत अमोल कोल्हेंकडून खंत व्यक्त। इंडिगोच्या फ्लाईटचा फटका नवविवाहित जोडप्यालाही बसलाय, नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचं रिसेप्शन रद्द, हुबळीमधील गुजरात भवन इथं रिसेप्शनचं आयोजन केलं होतं।
इंडिगोचं अपयश, सरकारच्या मक्तेदारी मॉडेलची किंमत, सामान्यांना पुन्हा एकदा किंमत मोजावी लागते। इंडिगोच्या विस्कळीत विमानसेवेवर राहुल गांधींचं ट्विट। मोदी सरकारची मुंबईकरांसाठी खास भेट, नेरूळ उरण आणि बेलापूर उरण मार्गांसाठी अतिरिक्त लोकल सेवा सुरू। फडणवीसांची ट्विट करत माहिती, फडणवीसांनी ट्विट करत मानले मोदींचे आभार। पार्थ पवारांची अमेडिया कंपनी मुद्रांक शुल्काची रक्कम भरणार नाही। कालच्या सुनावणीत वकिलांनी भूमिका मांडल्याची सूत्रांची माहिती। 21 कोटी मुद्रांक शुल्क कोण भरणार यावर झाली सुनावणी। सगळं सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम सुरू आहे। शीतल तेजवानीला व्हीआयपी वागणूक दिली जाते। मुख्य आरोपीला वाचवण्याचा हा प्रयत्न आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल। दमानिया यांनी कुणाची सुपारी घेतली त्यांची नावं उघड करणार। सुपारी घेऊन पार्थ पवारांवर एफआयआर करण्याची मागणी दमानिया करतायत। राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांचा दमानियांना इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेंच्या शिवसेनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी कार्यकर्ते पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश संपन्न। सभागृहात कर्जमाफीच्या विषयावर बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर आम्ही बोलू शकत नाही। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य। तर 30 जूनपर्यंत सरकार कर्जमाफी देणार, बाबासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। शिक्षकांचा आज राज्यव्यापी संप, संपात सहभागी झाल्यास वेतन कपात करण्याचा शिक्षण विभागाचा इशारा। शिक्षकांच्या संपाला पवारांच्या राष्ट्रवादी पदवीधर संघटनेचा पाठिंबा। टीईटी सक्तीविरोधात मुंबईच्या जोगेश्वरीत शिक्षक संघटनांकडून आंदोलन। इस्माईल युसुफ कॉलेजमधील शिक्षक निरीक्षक कार्यालयात आंदोलन। टीईटी परीक्षा रद्द कराव्यात यासह प्रमुख 14 मागण्यांसाठी अहिल्यानगरातील शिक्षक संघटना आक्रमक। जिल्ह्यातील 80 ते 90% शाळा बंद ठेवून शिक्षकांचं आंदोलन। सोलापूरमध्ये शिक्षकांचं काम बंद आंदोलन। सुप्रीम कोर्टानं दिलेल्या टीईटी सक्तीच्या निर्णयाला राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी, शिक्षकांची मागणी। तर शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळांमध्ये शुकशुकाट। टीईटी सक्तीविरोधात कोल्हापुरात शिक्षकांचा मोर्चा। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। मोर्चात हजारो शिक्षकांची हजेरी। टीईटी सक्तीच्या विरोधात राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी, आंदोलकांची मागणी। टीईटी सक्ती निर्णयाविरुद्ध आज राज्यभरात शिक्षक संघटनांकडून शाळा बंदची हाक। अमरावतीमधील 12 संघटनांमधील हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी होणार। शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना समन्वय समितीकडून याबाबतचं निवेदन जारी। बुलढाण्यात अनेक खासगी संस्थांच्या शाळा बंद ठेवत शिक्षकांचं आंदोलन। 12 मार्च 2024चा संच मान्यतेचा जीआर तसंच 53 वर्षाखालील शिक्षकांना टीईटी परीक्षेची सक्ती करण्याची मागणी, रद्द करण्याची मागणी। धुळ्यातही टीईटी विरोधात शिक्षकांचं शाळा बंद आंदोलन। धुळे जिल्ह्यात 100% शाळा बंद, शिक्षक संघटनेचा दावा। सुमारे 5000 शिक्षक आज बंदमध्ये सहभागी। टीईटी परीक्षा अनिवार्य केल्याविरोधात शिक्षक संघटना हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढणार। 9 डिसेंबरला विधिमंडळावर शिक्षकांचं आंदोलन। राज्य सरकारनं शिक्षकांना टीईटी पासून संरक्षण द्यावं, शिक्षक संघटनांची मागणी। सी व्होटरच्या सर्व्हेत सरकारची कामगिरी कशी? फडणवीस सरकारवर जनता खुश आहे का? सी व्होटरच्या सर्व्हेत लोकांचा कल काय? पहा रात्री 9 वाजता मूड ऑफ महाराष्ट्र। निवडणूक आयोग निपक्षपणे काम करण्यात अपयशी, उत्तम जानकरांची राज्य निवडणूक आयोगावर टीका। तर निवडणूक प्रक्रियेत दहशत आणि हस्तक्षेप वाढल्याची जानकरांचा आरोप। मुंबईची भाजप मनपासाठी निवडणूक संचालन समिती घोषित। मुख्यमंत्र्यांसह गडकरी, पियुष गोयल, विनोद तावडे, रवींद्र चव्हाण देखील विशेष सदस्य। आशिष शेलारांवर निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी।